या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। नकोय। थँक्यू बॉबी। नकोय। जयदीप, आर यू श्योर यू डोंट वॉन्ट कॉफी? ऑफकोर्स सोनिया, इथे माय फ्रेंड वहिनीचा पत्ता नाहीये, दादा कुठे आहे माहित नाही, आणि तुला कॉफी सुचते। दीदी फेकून देऊ? ओके। काय सॉलिड ड्रामा चालू आहे ना या घरात। म्हणजे इथे ब्रो इन लॉ कुठे गेलेत ते माहिती नाहीये, आणि आता त्यांच्या पाठोपाठ त्यांची वाईफ सुद्धा गायब। सोनिया, ओके ओके फाईन, तुम्ही घ्या टेन्शन, मी माझी कॉफी पिते। तसंही इथे बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकांसाठी मी का टेन्शन घ्यायचं? बाय द वे मॉम इन लॉ, ब्रो इन लॉ आले ना तर त्यांना विचारा, म्हणावं आता तुमचं लग्न झालंय तरी पण तुम्ही असेच गायब होत राहणार आहे का? नाही पण त्यासाठी ब्रो इन लॉ घरी उगवले पाहिजेत ना। बॉबी, बॉबी माझं सॅलड आण। सोनिया, व्हॉट? तुम्हाला काय हवंय? दादा, विक्रांत, कुठे होतात? कुठे तुम्ही? मला सांगा, ईशा घरी आली? दादा, माय फ्रेंड वहिनीचा काहीच पत्ता नाहीये। वी आर वरीड। मी सुचवलं पण आईसाहेब मला पोलिसांना कळवू देत नाहीयेत। मी फोन तुम्हाला आत्ता कळतंय ना विक्रांत? कालपासून ईशा घरी नाहीये, आणि तुम्ही सुद्धा आज 2 दिवसानंतर घरी येत आहे। आय एम सॉरी आईसाहेब। कुठे गेला होता तसे चिडून? त्याच्या आधी मी एक फोन करून येतो, ईशा सापडणं जास्त महत्वाचं आहे। दिस इज क्रेझी। म्हणजे ब्रो इन लॉ येतात काय, आता त्यांच्या बायकोला शोधतात काय? वा, आय थिंक सगळेच सरंजामी इथे क्रेझी आहेत। बाय द वे मॉम इन लॉ, तुम्ही जयदीपला ईशाची मिसिंग कंप्लेंट का करू नाही दिलीत? म्हणजे आता ब्रो इन लॉ आलेत म्हणून ठीक आहे, पण जर ते आलेच नसते तर आपण काय अशीच काळजी करत बसणार होतो का? हॅलो झेंडे, ईशा ऑफिस मध्ये नाही का? कुठे गेली मग ती? तिला शोधा झेंडे। घरच्यांना वाटते ती कर्जतला आहे, पण तिथेही ती नाहीये, आणि तिच्या चाळीतनं ती रात्रीच बाहेर पडली। म्हणजे रात्रभर नाही येते? नाही झेंडे, तिचा शोध घ्या, काही करून माणसं मागावर पाठवा आणि तिचा शोध घ्या झेंडे। हो।